नमस्कार. दिनांक 5 मार्च. कथेचं शीर्षक आहे क्यों अभी तक रंडी छोडी नहीं. आळंदीचे यती श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे भेटीस आले. त्याआधी सेवेकऱ्यांना मृगाजीन घालावयास सांगून महाराजांनी त्यांच्या भेटीचे सुतोवाच करून ठेवले होते. त्यांच्या विद्वत्तेचे कौतुक म्हणून महाराजांनी त्यांना आसनावर बसण्यास सांगितले व बोलता बोलता क्यों अभी तक रंडी छोडी नहीं असा सूचक प्रश्न केला. त्याचा भावार्थ जाणून श्री नरसिंह यतींनी विनयाने तोच प्रयत्न चालू आहे असे उत्तर दिले. त्यावर आपल्या गळ्यातील हार काढून महाराजांनी यतिचर्याच्या गळ्यात घालून त्यांचेवर कृपा अनुग्रह केला. भौतिक जगात स्त्री शक्तीचा फार मोठा प्रभाव असतो. परमार्थातही स्त्री हा मोठाच अडसर पुरुषांसाठी असतो. पारमार्थिकांना म्हणून स्त्रीपासून फार सावध राहावे लागते. जरासाही गाफीलपणा त्यांचा ऱ्हासास कारणीभूत होऊ शकतो. दोष स्त्रीचा नसतो, दोष असतो तो पुरुषांच्या स्खलनशील मनाचा. पूर्वेचे ऋषी मुनी सांसारिकच होते. त्यांनी आपापले प्रपंच रानावनात थाटले होते, पण ते प्रपंचात आणि स्त्रीमध्ये कधीच गुरफटले नाहीत. स्त्री मोहापासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवण्यात जे यश प्राप्त करून घेतले तेच त्यांचे खरे तोफ होते. व्यवहारातही उत्कृष्ट शरीर संपदा, गुण, तेज, शौर्य प्राप्त केलेल्या पुरुषावर अनेक स्त्रिया भाळतात. तसा परमार्थातही ज्ञानी पुरुषावर अनेक रिद्धिसिद्धी मोहित होतात. त्याच्या सेवेसाठी त्याच्या आसपासच त्या घोटाळत वावरत राहतात. येथे ज्ञानी पुरुष जे आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मदर्शन झालेला पुरुष असा घ्यावा. या ज्ञानी पुरुषांना निसंग राहण्याचा, लोकात राहूनही अलिप्त राहण्याचा कडे निकडीचा प्रयत्न करावा लागतो. भावनेच्या आहारी जाऊन चालत नाही. भावनेच्या आहारी जाऊन दुसऱ्याच्या कल्याणासाठी सुद्धा सिद्धीचा केलेला वापर त्यांना दिवाळखोर बनवल्याखेरीज राहत नाही आणि रिद्धींचा वापर तर आत्मघातकीच ठरतो. जगातील सर्व सुखदुःखे, सर्व घटना कर्मानुसारी असतात. त्यात ज्ञानी पुरुषाने सर्यास हस्तक्षेप करावायचा नसतो. महाराज रिद्धी सिद्धींना उद्देशूनच रंडी म्हणाले होते आणि ते अचूकपणे नरसिंह सरस्वती यतींनी ओळखले. रिद्धी सिद्धी या परमार्थातील वेश्या असतात. त्या प्रेमाचे नाटक करतात. साधकांचे तप लुबाडून त्याला सर्वस्वी नागवतात. नरसिंह यतींना त्याची जाणीव होती असे त्यांच्या विनयशील उत्तरावरून दिसते. त्यांची विद्वत्ता म्हणजेच केवळ वेदशास्त्राचे पाठांतर नव्हते. श्रेष्ठ दर्जाची योग संपदा, अष्टांग योग साधना त्यांना अवगत होती. ते दर्शनास येण्याआधीच मृगाजीन घालून ठेवण्याची कृती करून महाराजांनी त्यांच्यावरील आपला कृपालोक प्रकट केला. कौतुक करण्याचा महाराजांच्या पद्धती अशा विलक्षण असत. धन्यवाद.